अजून पुन्हा हिंसा करत राहील आणि अहिंसा धर्माचं पालन माझ्या हातून कसं होईल? मग एखाद्याच्या जीवाचं रक्षण करण्याचं काम माझ्याकडून कसं होईल? मग त्या सोमशर्मा ब्राह्मणांना विचार केला, नाही ह्याचा उद्धार आपण केलाच पाहिजे, तरी आपण ह्याची करावे, राक्षसी आता उद्धरावे. ऐसे विप्रे निश्चय बरोबर हस्ती उदक घेतले आणि स्वकृत जे अधिक मास स्नान त्यातून एक स्नानाचे पुन्हा यथोक्त संकल्प गुण राक्षसाला गुण अर्पिले. मग काय करावं? सरस्वती नदी तीरावर त्यानं जे स्नान केलेलं होतं अधिक मासामध्ये, त्या एका दिवसाच्या अधिक मासाचं पुण्य मी तुला देतो म्हणून अक्षत पाणी सोडलं आणि त्याच्यावर पाणी शिंपडलं. तेने पुण्य तो निशाचर तात्काळ झाला दिव्य रूप धर तव देवगणे त्या विप्रावर पुष्पे सुंदर भरपिले वर्षिले आणि मांडले तयाचे स्तवना म्हणते भला भला रे तू ब्राह्मणा तुवा राक्षसाते उद्धरून जीव संपूर्ण वाचविले. असं म्हणल्याबरोबर ती पाणी घेऊन सोडल्याबरोबर त्या राक्षसाचा उद्धार झाला. तो एका दिव्य रूपामध्ये त्या सोमशर्मा ब्राह्मणाच्या समोर उभा राहिला. दिव्य शरीर घेऊन त्यानं उभा राहिल्याबरोबर देवाला सुद्धा आनंद वाटला. म्हणे माणसाचं कर्म असं असावं, माणसाच्या हातून जे कर्म घडतं ते असं असायला पाहिजे की माणसाला आनंद होऊन उपयोग नाही, देवाला सुद्धा आनंद झाला पाहिजे. सगळ्या देवाला आनंद वाटणं, अरे अरे सोमशर्मा तू आज किती मोठं काम केलास तुला माहित नाही म्हणले. एवढं मोठं काम केलास की ह्यानं अजून किती जीव घेतला असता माहित नाही. तेवढ्या जीवाचं रक्षण तुझ्याकडून झालं आणि ह्याचा त्रास आम्हाला सुद्धा होता. त्या त्रासातून सुद्धा तू आमची मुक्तता केलेली आहे. सर्वावर तुवा उपकार केला, तू धन्य धन्य भला. पुन्हा पुन्हा इत्यादी बोला बोलू नसतं तो विप्र मग अति सुंदर जे विमान नवरत्न खचित महान सुवर्ण किंकिनी युक्त असून प्रकाशमान सूर्यापरे. आणि मग असं देवाने सुद्धा त्याच्यावर पुष्पवर्षाव केला. पुष्पवर्षाव केल्यानंतर मग त्या देवाने सांगितलं की बाबा तुझे आमच्यावर फार उपकार झाले, आमच्यावरच नाही तर सगळ्या जगावर तुझे उपकार झाले आणि त्याच्यामुळं तुझा जय जयकार असो म्हणून त्या ब्राह्मणाला सगळ्यांनी आशीर्वाद दिला. त्या माझी सर्व भोग असते किन्नर गंधर्व गाते अप्सरागण नृत्य करीते पक्षी बोलते अतिमधुरा आयशा सुंदर विमाने तक्षण त्या दिव्य रूपी अशी बैसवून विमानाचा देवगण स्वर्ग भुवना चालले. मग त्या राक्षसाचा जो दिव्य देह झाला होता त्याला नेण्याकरता त्या सिंधू नदीच्या सरस्वती नदीच्या तीरावर एक विमान आलं. त्या विमानामध्ये त्या दिव्य शरीराला बसून वैकुंठाला घेऊन जाण्यात आलं. आयशा सुंदर तैतो दिव्य रूपधारी पुरुष स्तुतीपूर्वक वंदन विप्रास देवगणास स्वर्गास आनंदे जाता झाला. इंद्रिय ऐशी अधिक मासा ठाई स्नानाचे फळ असे पाहि यास्तव हेची नारी नारा ही नाना उपाय आचरावे. म्हणून भगवान विष्णू सांगतात की अधिक मासाच्या स्नानाचं फळ असं आहे. एका स्नानानं राक्षसाचा उद्धार होऊ शकतो, एका स्नानानं 100 प्रेतात्म्याचा उद्धार होऊ शकतो, एका स्नानानं 100 भूताचा उद्धार होऊ शकतो, एका स्नानानं एका भूताचा उद्धार होऊ शकतो. आम्ही तर भूतही नाहीत, प्रेतही नाहीत, काहीच नाही, आम्ही सामान्य माणसं आहेत, आमचा उद्धार का नाही होणार? नक्कीच होणार. म्हणून अधिक मासामध्ये प्रत्येकाने नित्य स्नान केलं पाहिजे. ज्यांना नित्य स्नान करण्याची शक्ती नाही त्यांनी किमान 3 स्नान तरी केलेच पाहिजे. असे आपल्या आजच्या ह्या ज्या स्नानाचा जो आपण अध्याय पाहिला, 2 अध्याय स्नानाचेच होते. दोन्ही अध्यायामध्ये स्नानाचंच वर्णन होतं, स्नानाचंच महात्म्य होतं. बघा आतापर्यंत आपण बरीच चरित्र पाहिले, बरेच चरित्र, दानाचे पाहिले चरित्र, पर्वाचे चरित्र पाहिले, बरोबर आहे, अनेक चरित्र पाहिले, पण एवढं महत्व भगवान विष्णूंनी कशालाच दिलं नाही. स्नाना एवढं लांबलचक भगवान विष्णू दानधर्माविषयी सुद्धा बोलले नाहीत. स्नाना एवढं लांबलचक दिव्याविषयी सुद्धा बोलले नाहीत. स्नाना एवढं लांबलचक दानाविषयी सुद्धा बोलले नाहीत. स्नाना एवढं लांबलचक भगवान विष्णू कशाबद्दलच बोलले नाहीत, फक्त आणि फक्त स्नानाबद्दल बोलले, जे की प्रत्येक मनुष्याला सहज शक्य होणारी गोष्ट आहे. अगदी सहज प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी नाही असं घर आपल्याला शोधूनही सापडणार नाही. आणि अत्यंत असं साधं व्रत, पण त्याचं पुण्य किती महान आहे हे सांगण्याकरता भगवान विष्णूला 2 अध्याय खर्च करावा लागले. 2 अध्याय, बरोबर आहे. या 31 अध्यायामधले 2 अध्याय स्नानासाठी गेले. पुन्हा मागच्या एका अध्यायामध्ये सुद्धा आपण जवळपास 25-30 श्लोक स्नानाचं महात्म्य ऐकलो. म्हणजे स्नानाला किती महत्व आहे विष्णूच्या दृष्टीनं, असं ही स्नानाचं महत्व प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवलं गेलं पाहिजे. प्रत्येकाला स्नान करावं वाटलं पाहिजे. करणं गेला तरी कालचं लक्षात ठेवा. कमीत कमी कवा का उठणं, कुठलं की माझं पहाटे उठून स्नान झालं असं 1 मिनिट आपल्या मनात तरी चिंतन करा, बरोबर आहे. सकाळी सकाळी मी महादेवाच्या नदीवर गेलो, पंढरपूरला गेलो, चंद्रभागेला गेलो, गोदावरीला गेलो, कुठेही गेलो असं फक्त स्मरण करा. एवढं तरी नक्की करा. मानस पूजा तरी करायला शिका. मनात तरी असं चिंतन करा, कमी कमी पुढच्या वर्षी तरी तुमच्या हातावर स्नान घालत. असं हे स्नानाचं महत्व आहे. असा हा स्नानाचा महिमा भगवान विष्णू लक्ष्मीला सांगितलेला आहे. जरी मानव जन्म पावनं तेथे न करती एकही स्नाना तरी तत्करीचे अमृत संपूर्ण गेले गळून जाणे जे ऐशी स्नान महिमा कथा श्री विष्णूने कथिले तत्वता. आता एकांतर उपवास व्रता पुढील प्रसंगी सांगी ज्याला भगवान विष्णू सांगतात की बाबा आता स्नानाचं महत्व संपलं, आता खूप झालं म्हणले स्नान. कारण काय म्हणले, गाढवा पुढे गायली गीतान, कालचा गोंधळ बरा होता, बरोबर आहे की नाही. 2 अध्याय सांगितलो काय, ह्याच्यातली 20 अध्याय जरी मी सांगितलो, उरलेले 20 दिवस सुद्धा कोणी स्नान करणार नाही हे भगवान विष्णूला माहित आहे, नक्की माहित आहे.
त्याच्यामुळे जास्त आता बोलणार नाही. आता एकांतरोपवास उपवास म्हणजे काय ही कथा आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये पाहायची आहे. इति श्री अधिक महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर